नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती. आता सरकारने या योजनेच्या विस्ताराला परवानगी दिलेली आहे. तसेच या अंतर्गत आता आणखी 25 लाख महिलांना मोफत LPG कनेक्शन दिले जाणार आहे. तर सुमारे 25 लाख महिलांना आता मोफत गॅस कनेक्शन हे मिळणार आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण योजनेविषयी माहिती हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की एक नवीन अपडेट आहे की यामध्ये उज्ज्वला योजना यामध्ये आणखी 25 लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन. तर उज्ज्वला योजनेच्या विस्ताराला मंजुरी. तर काय आहे सविस्तर अपडेट हे पाहू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेची सुरुवात केली होती. आता सरकारने या योजनेच्या विस्ताराला परवानगी दिलेली आहे. तसेच पुढे पाहू शकता की या अंतर्गत आता आणखी 25 लाख महिलांना मोफत LPG कनेक्शन दिले जाणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये आता 25 लाख महिलांना मोफत हे LPGचं कनेक्शन दिले जाणार आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात उज्ज्वला योजनेची सुरुवात केलेली होती. या अंतर्गत देशातील लाखो महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आलेले होते. आता सरकारने या योजनेच्या विस्ताराला परवानगी दिलेली आहे. योजनेअंतर्गत आता आणखी 25 लाख महिलांना मोफत LPG कनेक्शन दिले जाणार आहे. तसेच सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले यातून स्पष्ट होत आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख नवीन LPG कनेक्शन देण्यास मंजुरी दिलेली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर मंत्री हरदीप सिंग पुरी यांची पोस्ट शेअर करत लिहिले आहे की नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर उज्ज्वला कुटुंबाशी संबंधित सर्व माता आणि भगिनींना मनापासून शुभेच्छा. तसेच सरकारचे हे पाऊल या शुभ मुहूर्तावर केवळ आनंद देणार नाही तर महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आपला संकल्पही बळकट करेल. तसेच सरकारच्या या निर्णयानंतर उज्ज्वला कुटुंबातील सदस्यांची संख्याही 10.60 कोटीवर पोहोचणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये सुमारे 25 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये केंद्रीय पेट्रोलियम तसेच आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की नवरात्रीच्या सुरुवातीलाच उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख डिपॉझिट फ्री गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिलांचा आदर करण्याच्या वचनबद्धतेचा आणखी एक पुरावा आहे. यामुळे आता माता आणि बहिणींचा आदर आणि सक्षमीकरण करण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ होत आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की या योजनेअंतर्गत 2050 रुपये खर्च करणार. तर यामध्ये या विस्ताराबाबत बोलताना हरदीप सिंग पुरी म्हणाले की भारत सरकार आगामी काळात प्रत्येक कनेक्शनवर 2050 रुपये खर्च करणार आहे. यातून लाभार्थी महिलांना मोफत LPG सिलेंडर, गॅस स्टोव, रेग्युलेटर मोफत दिले जाणार आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की यामध्ये काय काय मोफत दिले जाणार आहे. तर यामध्ये मित्रांनो, महिलांना LPG गॅस सिलेंडर तसेच गॅस स्टोव, रेग्युलेटर हे मोफत दिले जाणार आहे. तर उज्ज्वला योजना ही फक्त योजना नसून ती मोठ्या क्रांतीची मशाल बनलेली आहे. या योजनेची ज्योत देशाच्या कानाकोपऱ्यात म्हणजे दुर्गम भागात पोचली आहे. सरकार सध्या LPG सिलेंडरवर 300 रुपयांचे अनुदानही देत आहे. तर मित्रांनो, यामध्ये सरकार आता LPGच्या सिलेंडरवर 300 रुपयांचे अनुदानही देत आहे. त्यामुळे
10.33 कोटीहून अधिक उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांना गॅस सिलेंडर फक्त 553 रुपयामध्ये मिळत आहे. तर आता उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांना हा गॅस सिलेंडर फक्त 553 रुपयांमध्ये मिळत आहे. तर ही किंमत जगभरातील बहुतेक LPG उत्पादक देशांपेक्षा कमी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री उज्ज्वला हे गॅसची जी काही योजना आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, याविषयी एक संपूर्ण अशी थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, की ज्यामध्ये मित्रांनो आता आणखी 25 लाख महिलांना या योजनेचा मोफत कनेक्शन मिळणार आहे. तसेच सोबत काही त्याच्यासोबत वस्तूही मिळणार आहेत. तर मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विषयी एक थोडक्यात अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.